31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस। विविध प्रकारची शासकीय देणी, कर यांचा भरणा करण्यासह बँकेची कर्ज प्रकरणं, कर बचत गुंतवणूक आदींसाठी धांदल सुरू असते। गेले काही दिवस त्या अनुषंगानं आर्थिक वर्तुळात धावपळ सुरू आहे। यंदा मार्च अखेरीस महावीर जयंतीची सुट्टी आल्यामुळे थोडासा गोंधळ उडाला। आज दिवसभरात फाईल पूर्ण करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात लगबग सुरू होती। रात्री उशिरापर्यंत काही कार्यालयात कामकाज सुरू होतं। दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेची घरफाळा विभागाकडे 68,63,73,000 रुपये आज जमा झाले, तर नगर रचना विभागाकडे 118,43,00,000 इतकी उच्चांकी वार्षिक जमा झाली आहे। 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी म्हणजे आर्थिक वर्ष। केंद्र आणि राज्य सरकारची देणी, विविध प्रकारचे कर, फाळा यासह विविध देणी भागवण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन असते। पूर्वी सर्वच व्यवहार ऑफलाईन पद्धतीनं चालत असल्यानं मार्चचा अखंड महिना धांदलीचा आणि धावपळीचा ठरत होता। पण गेले काही वर्ष केंद्र आणि राज्य सरकार तसंच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ऑनलाईन कारभाराची कास धरल्यानं ही धावपळ कमी झाली आहे। पण तरीही आर्थिक तरतुदी करणं, त्याचा भरणा करणं यामुळे मार्च अखेर म्हणजे आर्थिक वर्तुळासाठी परीक्षेचा कालावधीच असतो। अशातच बँकेचा कर्ज भरणा, कर बचतीसाठीची गुंतवणूक, पोस्टल ठेवी, बँकेतील ठेवी आणि त्यावरील व्याजदराचा हिशोब 31 मार्चलाच करायचा असल्यानं यासंबंधी निगडीत व्यक्तींचीही लगबग सुरू होती। यावर्षी आज महावीर जयंतीची सुट्टी आल्यानं बँका बंद होत्या, मात्र बँकांचं अंतर्गत कामकाज उशिरापर्यंत सुरू होतं। हिशोब पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती। दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये वित्त विभागात आज कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबरच ठेकेदारांची धावपळ सुरू असल्याचं दिसून आलं। एकूणच महावीर जयंतीमुळे अधिकृत सुट्टी असली तरी वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं आर्थिक क्षेत्राची धांदल सुरू होती। कोल्हापूर महानगरपालिकेनं घरफाळ आणि पाणीपट्टीच्या दंड व्याजात 80% सूट दिली होती। या योजनेचा लाभही अनेकांनी घेतला। आज दिवसभरात 2,22,18,000 रुपये इतका घरफाळा जमा झाला। 1 एप्रिल 2025 ते आजवर 68,63,73,000 इतका घरफाळा जमा झालाय, तर पाणी पुरवठ्याची जमा 47,97,65,000 इतकी झाली आहे। नगर रचना विभागाकडे उच्चांकी महसूल जमा झाला असून वर्षभरात 118,43,00,000 रुपये जमा झाले आहेत।